आज आपल्याला भेंडीची कुठली भाजी न तयार करता एकदम छान कुरकुरीत भेंडी तयार करायची आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आज आपल्याला कुरकुरीत भेंडी तयार करायची आहे। आता ही कुरकुरीत भेंडी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे। भेंडी मी छान स्वच्छ अशी धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता भेंडी आपल्याला कट करून घ्यायची। भेंडीच्या देठाकडील भाग आपण थोडासा कट करून घेतलेला आहे। आता भेंडीला आपल्याला चिरा मारून घ्यायचा आहे। भरलं वांग तयार करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने वांग्याला चिरा मारतो तशाच पद्धतीने आपल्याला भेंडीला देखील चिरा मारून घ्यायचा आहे आणि याचे पदर आपण अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करून घेतलेले आहेत। यामधील काही बी पडला असेल ते पडू द्यायचं आहे, बाकीचे बी आपल्याला काढण्याची गरज नाही। सर्व भेंडी आपण सेम याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आता भेंडीला लावण्यासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। 1 वाटी मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ बारीक वापरायचं, त्यामुळे भाज्याला छान चव येते आणि टेक्स्चर देखील छान येतं। 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पाव चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। पाव चमचापेक्षा थोडीशी कमी आपण हळद घातलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा। खायचा सोडा घालायचा आपल्याला यामध्ये अगदी थोडासा। सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी टाकून पीठ भिजवलेलं आहे। त्यानंतर परत 1 वाटी पाणी टाकून आपण हे पीठ अशा पद्धतीने एवढं पातळ भिजवून घेतलेलं आहे। भेंडीला व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे। गॅसवरती मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। एकदम छान गरम झालेल्या तेलामध्येच भेंडी आपल्याला सोडायची आहे। तेल छान गरम झालेले, गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला भेंडी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। अंगठ्याच्या मदतीने याला थोडंसं प्रेस करून याचे पदर वेगळे केले तर छान व्यवस्थित अशी तळल्या जाते। प्रत्येक पदरला सेपरेट असं पीठ लागून छान व्यवस्थित असा तळला गेलेला आहे। तेलामध्ये मी 3 भेंड्या सोडून घेतलेल्या आहेत। छान मस्त अशा आपल्याला रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भेंडी तळून घ्यायची आहे। वरचं सारण देखील छान कुरकुरीत झालेलं आहे, रंग देखील छान आलेला आहे आणि आतमधील जी भेंडी आहे ती देखील छान कुरकुरीत झालेली आहे। आता भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे। राहिलेली भेंडी देखील मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। सर्व भेंडी आपण या ठिकाणी तळून घेतलेली आहे, छान कुरकुरीत झालेली आहे आणि मस्त प्रत्येक पदर वेगळा सेपरेट असा तळला गेलेला आहे। आता यावरती तुम्ही थोडासा पेरी पेरी मसाला घालू शकता। कुठल्याही आवडतीच्या चटणीसोबत तुम्ही ही भेंडी खाऊ शकता। केचप सोबत खाऊ शकता, ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता किंवा नुसती खाल्लात तरी देखील खूप मस्त लागते। मस्त अशी आपली ही भेंडी तयार झालेली आहे।